वणीत मनसेचं खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन। यवतमाळच्या वणीत मनसेचं खड्ड्यात बसून अनोखं आंदोलन सुरू आहे। वणीच्या साई मंदिर ते नांदेपेरा या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्वरित रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलंय। मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय। अधिकाऱ्यांनाही साचलेल्या पाण्यात बसवण्यात आलं आणि रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। जय महाराष्ट्र। मी फाल्गुन गोहकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष। आपल्या सर्वांना माहिती आहे की वणी शहरामध्ये हा जो रस्ता आहे साई मंदिर ते नांदेपेरा चौफुली ह्या रस्त्यावर एवढी मोठी रहदारी असून सार्वजनिक बांधकाम विभागाचं याच्याकडे कैक वर्षापासून दुर्लक्ष आहे। हा रस्ता एवढा खड्डेमय झालेला आहे, या रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेही लक्षात येत नाही आहे। या रस्त्यांनी कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, दवाखाने आहेत। या रस्त्यांनी जात असताना कैक नागरिकांचे अपघात झालेले आहे, परंतु अजूनही PWDंना याचा जाग आलेली नाही आहे। म्हणून हे जाग येण्याकरिता आम्ही कैक वेळा यांना निवेदनं दिलेली आहेत, परंतु यांनी त्या निवेदनावर काही अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही आहे। म्हणून आज नाईलाजास्तव या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्ड्यात बसून हे आंदोलन सुरू केलेलं आहे। तर ह्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या आंदोलनाला त्यांनी जर का अजूनही लाईटली घेतलं असेल तर येत्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळखट्याक आंदोलन यांच्या विरोधात केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आहे। जय महाराष्ट्र। आपल्या सर्वांना माहिती आहे कमळ, ह्या कमळनं आजपर्यंत किती वर्षापासून जनतेची हाल केलेली आहे आणि हे हाल आम्ही सोसत आहोत। म्हणून हे BJP सरकार अजूनही अशा ह्या रस्त्यांकडे किंवा कास्तकारांकडे कुणाकडेही लक्ष देत नाही आहे। म्हणून आम्ही आज BJPचं कमळ लावून हे आम्ही आज आंदोलन करत आहोत।